म्हाळसा, म्हाळसा थांब म्हाळसा. तुम्ही जेजुरी गड सोडून जाऊ नये म्हणून जीवाचा आकांत केला मी, तरी तुम्ही गेलात. 12 वर्ष तुमची वाट पाहिली मी. एवढंच नाही तर तुम्हाला जेजुरी गडावर परत आणण्यासाठी जीवाचं रान केलं मी. तुम्ही येणार म्हणून वाटेकडे डोळे लावून बसले होते मी. संसाराची स्वप्न डोळ्यात साठवून तुमच्या स्वागताची तयारी केली मी. फुलांच्या पायघड्यात काय माझे प्राण अंथरले असते मी तुमच्या पायाखाली. पण सगळ्या जगासमोर तुम्ही माझा अपमान केला. भरल्या संसारात माझ्या पुढे समज घेऊन आला. कोण समजला तुम्ही या म्हाळसेला? या गडावर माझे राज्य आहे. इतकं सोपं वाटलं तुम्हाला? तुम्ही काहीही कराल आणि मी ऐकेन, सहन करेन. संपलं सगळं. माझ्यासाठी संपलं सगळं. माझे दुःख मी एकटीने भोगेन, जेवढे होईल तेवढे. नाहीतर माझे प्राण सोडून देणे. भानू, आता इतका प्रवास केला आणि आता ह्यो जेजुरीगड चढायचा बघ. वय ग म्हणजे अगं 9 लाख पायऱ्या आहेत जेजुरी गडाला. ठाव नाही वय तुला? वय ग, पर बानू, काय झाले? नाही जी, काय भी नाही. म्हाळसा, हे काय करते आहेस? संसार मोडला माझा. माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. जे घडू नये म्हणून मी जीवाचा आटापिटा केला, तेच घडलं. ज्यांना माझं आयुष्य मानलं मी, ज्यांना माझं सर्वस्व वाहिलं मी, ज्यांची मी पूजा केली, त्यांनीच माझा विश्वासघात केला. देवत्वाला लाजवेल असं कृत्य केलंय त्यांनी. हे दुःख माझ्याच वाट्याला का?
हे पाहण्याच्या आधी, हे ऐकण्याच्या आधी माझा जीव खाणे गेला. असं काय पाप केलं आहे मी? माझी पुण्यही कुठे कमी पडली? माझे पती माझ्या तोंडावर सवत घेऊन आले आहेत. सगळं जग हसतंय मला. म्हाळसा, म्हाळसा, ए! मध्ये नको पडूस तू, नाहीतर जिवंत नाही सोडणार तुला. बानू, तुझ्या चेहऱ्यावर काळजी दिसते आहे. नाही जी, काय बी नाही. तुम्हाला एक सांगू का? सांगा की. बानाई देवी दमली ती बघा. एवढ्या 9 लाख पायऱ्या चढून जायचं म्हटलं त्यांच्या पोटात गोळा आला असेल बघा. होय र, पण काय करावं? देवासनी सांगाया हवं नाही का? वय वय. बानू, तुला हवं तर आपण मेणा मागूया. त्या मेण्यामध्ये बसून तुला जेजुरी गडावर जाता येईल. नाही जी, मी आज चढून जाईल हो समदागड. पर वाईट जरा थांबलं तर चालेल ना हो? भानू, अगं हे काय केलंस? देव म्हणत होते तर मी येणं आणायला सांगायचा की. दमली आहेस तू. अगं बरं दिसत नाही ते म्हणजे. काय ग, आता काय करतेल देव? बानाई तर दमली ती. वय खरंय तुझं, पण मग देव त्यासनी उचलून नेत्याली. अगं म्हाळसा देवींसंग लगीन झालं तेव्हा देवांनीच उचलून गडावर नेलतं बघ. विसरली का काय तू? वय वय आठवलं. पण काय ग, देव उचलतील बानाईसनी? अरे गणुबा, अरे हे तर काय करतोय? अरे विचार करतोय काय होणार, कसं होणार. देव तिथं पायथ्यापाशी, देवी इथं गडावर. काय होणार, कसं होणार, काय बी कळत नाही बघ. हा, पर एवढं सोपं नाही हो तिडा सुटणं. बरं मला सांग, तुला ठाव होत हे देव असं लगीन करून येतील ते? अरे आता मला कसं ठाव असणार? हा, परदांजींना ठाव होतं बघ. होय, पर त्यांनी गुपित ठेवलं ना. हा, अरे आधीच ठाव असतं तर देवाचं असं लगीन होऊच दिलं नसतं देवींनी. आता तेच आहे. आता देवी गप नाही बसायच्या, काहीतरी करतील त्या. अरे पर आता काय बी केलं तरी देवाचं दुसरं लगीन झालेलं आहे. होय, पर देवाला त्यांनी म्हातारं केलं होतं. देवी काय बी करतील सांगता येत नाही बाबा. पण म्हाळसा देवी असताना देवानं असं दुसरं लगीन करणं आबा बाबा म्हणजे धाडसच केलं. होय होय, अरे म्हाळसा देवी आहेत त्या. राग आला ना तर दिवसाची रात होईल आणि रात्रीचा दिस होईल. पर तुला राग येणार नसल
तर एक विचारू कर. अरे आता मला नाही राग येणार, विचार बाबा. नाही म्हणजे देवानं असं दुसरं लगीन का बरं केलं असेल? आता ते मला कसं ठावं असणार, ते देवासनीच ठावं असणार ना. विचारतोस का जाऊ? याड लागलं वे मला, आपली शंका आली म्हणून आपली विचारलं. म्हणून म्हणतोय मोठ्यांच्या शंकात डोकं खपसू नये आपण. नाही रागावू नको, पण एक विचारतोस तुला, तू करशील कर दुसरं लगीन? एवढा विचार करतोय म्हणजे तू दुसरं लगीन करणार? अरे तसं नाही, पर इच्छा आहे. इच्छा आहे पर करता येणार नाही. अरे तसं काय नाही, पहिली बायको आहे माझी, सोलून काढल मला, दुसरी आणली तर. आता कसं बोललास, म्हणजे तू घाबरतो म्हणून तुला दुसरं लगीन करता येणार नाही? अरे खायचं काम नाही ते, एक लगीन केलंय तेच करता करता जीव नकोसा झालाय. एवढं असून पण माझ्या माग माग लागलास, लगीन कर लगीन कर. तर देव काय करते ते बघायचं आहे. अरे नवी नवरीला ठाव बी नसल, पुढं काय वाढून ठेवले ते? अरे होय, माळसा देवी आहेत त्या, भल्या भल्याना कापरं भरतय त्यांच्या भोरं जाताना. तिचं काय होणार आहे कोणाच ठाऊक. आता देव आहे म्हटल्यावर त्यासनी काय बी होणार नाही. मला तर देवाचीच लई काळजी वाटायला लागली बघ. अरे तुला किती वेळेला सांगितला मोठ्यांच्या शंकात डोकं खुपसू नये म्हणून. चला आता कामाला लागूया. ते एक विचारलं ते काय नाही. देवा, तुमसने राग येणार नसेल तर एक बोलू का? बोल शिरपा. लहान तोंडी मोठा घास घेतोय बघा. नाही म्हणलं तरी बानाई देवी दमल्या ती. यो 9 लाख पायऱ्यांचा गड चढून जायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. तुमच्या मनात आहे तरी काय? देवा, लगीन झाल्यावर म्हाळसा देवीसनी उचलून घेऊन तुम्ही समजा गड चढला होता. हा गड मी कसा चढणार? तेव्हापासनं लगीन झालेला नवरा त्याच्या बायकोला उचलून घेऊन तुमच्या दर्शनाला दरबारात येतो. होय देवा, तेव्हा तुम्ही बी बानाईसने उचलून त्यासनी गडावर घेऊन जावं असं आम्हा समद्यासनी वाटतंय बघा. माझा संसार मोडून ती या गडावर या जेजुरीत आली आणि मी तिचं स्वागत करू? ते शक्य नाही. जोवर मी या गडावर आहे तोवर कोणत्याही परिस्थितीत मी त्या बानूला या गडावर येऊ देणार नाही. गडच काय, गडाची एक पायरी देखील मी त्या बानूला चढू देणार नाही. लतिका, काय म्हाळसा? गडाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांग. मी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस तू? गडाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांग. त्या बानूला मी कधी गडावर येऊ देणार नाही. त्या बानूसाठी गडाचे सर्व दरवाजे बंद करण्याची माझी आज्ञा आहे. हे सगळ्यांना जाऊन सांग. आणि हे जर तिच्या सोबत गडावर येणार असतील तर त्यांना देखील गडाचे सर्व दरवाजे बंद दिसतील. माझ्या आज्ञेचे पालन न करणाऱ्याला मी कडक शासन करेन. जा, चाल सगळ्यांना. माझ्या आज्ञेचं पालन व्हायला हवं.
म्हाळसा पण देव मला काही ऐकायचे नाही. माझ्या आज्ञेचे पालन व्हायला हवे. जा. हो. तुम्ही माझा अभ्यार केला, तुमचा दुसरा विवाह झाला, हा माझा अपमान आहे. भानू, लोक काय म्हणताहेत ते ऐकलंस ना? आता हीच इथली प्रथा आहे. विवाह झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला उचलून गडावर नेणे हीच इथली प्रथा आहे. संसारातील पती पत्नीच्या समानतेची ही नवी ओळख आहे. एकमेकांचा आदर आहे. बानू, मीच ही प्रथा पाळली नाही तर त्याला काय अर्थ? निघूया. मी म्हाळसा ह्या जेजुरीची साम्राज्ञी, श्री खंडेरायांची पहिली पत्नी, माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. आणि हे जर तिला या गडावर घेऊन येणार असतील तर मी यांना देखील गडावर येऊ देणार नाही. त्यांना यायचे असेल तर त्यांनी एकटे यावे, बानूला बरोबर न आणता.